Hello dear students, welcome to our fifth video lecture. In this video lecture, we will discuss about classification of microbes. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स क्लासिफिकेशन शिकणार आहोत. So dear students, among the living organisms, microorganisms are largest in numbers. So विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जर बघितलं तर आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे सर्वात जास्त क्वांटिटीमध्ये नंबर्समध्ये बघायला मिळेल. तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण क्लासिफाय करूया. तर सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे दोन पार्टमध्ये सबग्रुपमध्ये या ठिकाणी डिवाइड केलेले आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे प्रोकॅरियोटिक, सेकंड आहे या ठिकाणी इओकॅरियोटिक. विद्यार्थी मित्रांनो, प्रोकॅरियोटिक म्हणजे की ज्यांचं स्ट्रक्चर आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला सिंपल असं स्ट्रक्चर बघायला मिळेल. आणि इओकॅरियोटिक म्हणजे या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनिज या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्या ठिकाणी प्रोकॅरियोटिक्स मध्ये या ठिकाणी आपल्याला बेस्ट एक्झाम्पल या ठिकाणी बॅक्टेरिया बघायला मिळेल. आणि इओकॅरियोटिक्स मध्ये या ठिकाणी या तीन गोष्टी बघायला मिळेल. यामध्ये पहिली आहे प्रोटिस्टा, नंतर आहे फंगी आणि नंतर आहे या ठिकाणी अल्गी. तर यांच्याबद्दल आपण डिटेल स्टडी करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या पॉइंटचं डिटेल स्टडी करण्यापूर्वी एक पॉइंट बघा. यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी मायक्रो ऑर्गॅनिझमची जी साईज आहे याच्याबद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. तुम्ही रुलर बघितलेली आहे, स्केल. या स्केलवर या ठिकाणी तुम्हाला काही मेजर दिलेले आहेत. तर यामध्ये सुरुवातीला तुम्ही बघू शकता 0 पासून या 1 पर्यंत हा जो आहे हा आहे 1 सेंटीमीटर. ओके, तर हा 1 सेंटीमीटर कसा फॉर्म झाला? 10 मिलीमीटर, 10 मिलीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. 10 मिलीमीटर पासून 1 सेंटीमीटर तयार होतो. तर अशा 100 सेंटीमीटर पासून 100 सेंटीमीटर पासून 1 मीटर फॉर्म होणार. 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपल्याला मेजर करायचं असेल, मोजायचं असेल, ते मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या युनिटमध्ये आपण या ठिकाणी काउंट करणार. तर त्यामध्ये एका मीटरमध्ये किती मायक्रोमीटर येणार, एका मीटरमध्ये किती नॅनोमीटर येणार हे आपण बघूया. तर यामध्ये आपल्याला 1 मीटर इज इक्वल टू 10⁻6 मायक्रोमीटर, 10⁻6 मायक्रोमीटर. आणि नॅनोमीटर मध्ये 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, यामधील आपला नेक्स्ट पॉइंट आहे. यामध्ये आपण बघूया बॅक्टेरिया. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅक्टेरिया बद्दल आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. तर बॅक्टेरिया बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे साईज. बॅक्टेरियाची ही जी साईज असते ही किती असेल? तर बॅक्टेरियांची साईज असणार आपल्याला अप्रॉक्सिमेटली 1 मायक्रोमीटर टू द 10 मायक्रोमीटर. बॅक्टेरियांची जी साईज असेल आपल्याला 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर मध्ये त्याचा साईज आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट बघूया. बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर असतात. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल पासून फॉर्म झालेले. त्यानंतर बॅक्टेरिया हे इंडिपेंडन्स अँड पॅरासिटिक असतात. इंडिपेंडेंट आणि पॅरासिटिक हे स्वतंत्र असे जीव असतात, लिव्हिंग थिंग्स असतात. आणि पॅरासिटिक सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर समटाइम्स मे बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी बॅक्टेरिया आपल्याला कॉलनीज मध्ये सुद्धा बघायला मिळेल, समूहाने या ठिकाणी राहतात. त्यानंतर बॅक्टेरियाबद्दल बघायचं झालं तर बॅक्टेरिया हे यांचं जे सेल स्ट्रक्चर आहे हे प्रोकॅरियोटिक टाईपचं सेल स्ट्रक्चर बघायला मिळेल. आणि विथ सेल वॉल. बॅक्टेरिया यांचं जे सेल स्ट्रक्चर आहे त्यामध्ये प्रोकॅरियोटिक टाईप सेल स्ट्रक्चर बघायला मिळेल. आणि बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सेल वॉल सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. बट distinct nuclei and other cell organelles are absent in bacterial cell. So next point बघूया. या नेक्स्ट पॉइंट मध्ये त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन कसं होतं
तर बॅक्टेरियामध्ये त्यांचं रिप्रोडक्शन हे सिंपल बायनरी फिजन द्वारे होतं. सिंपल बायनरी फिजन. सिंपल बायनरी फिजन म्हणजे काय, तर बॅक्टेरिया काय करतात, स्वतःला 2 भागामध्ये डिवाइड करतात आणि त्यापासून 2 नवीन बॅक्टेरिया या ठिकाणी रिप्रोड्यूस होतात. या प्रकारे सिंपल बायनरी फिजनद्वारे त्यांचं रिप्रोडक्शन होतात. आणि त्याच्यामधला अत्यंत महत्त्वाचा पॉईंट मध्ये, इन द फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया कॅन डबल इन देअर नंबर. जर त्यांना वातावरण अनुकूल असं वातावरण मिळालं तर बॅक्टेरिया हे स्वतःचा जो नंबर आहे, स्वतःची जी संख्या आहे ही डबल करू शकतात आणि ती सुद्धा फक्त 20 मिनिटांमध्ये, 20 मिनिट्समध्ये. ओके. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पॉईंटमध्ये या ठिकाणी आपण बॅक्टेरियाचे काही एक्झाम्पल्स बघूया. या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला बॅक्टेरियाचे जे काही डायग्राम आहे, बॅक्टेरियाचे जे काही नावं आहेत, हे दोन्ही सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे आहे, जेणेकरून जेव्हा कधी तुम्हाला यावर एक्झाम्पल विचारले जातील तर तुम्हाला सांगता आली पाहिजे. आणि या पॉईंटवर नेहमी पेपरमध्ये एक क्वेश्चन येतो की राईट डाऊन द एक्झाम्पल ऑफ बॅक्टेरिया अँड देअर डायग्राम विथ डायग्राम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेले आहे ते आहे कॉकस. तर या ठिकाणी तुम्हाला जे बोरासारखं स्ट्रक्चर सारखा जो बॅक्टेरिया दिसत आहे तो आहे कॉकस. नंतर सेकंड जो पॉईंट आहे तो आहे कोकोबॅसिलस, जो टॅबलेट सारखा दिसत आहे आपल्याला तो आहे कोकोबॅसिलस. थर्ड पोझिशनमध्ये या ठिकाणी आपल्याला बॅसिलस हा बॅक्टेरिया बघायला मिळतो. त्याच्या खाली फोर्थ पोझिशनमध्ये या ठिकाणी आपण वायब्रिओ हा बॅक्टेरिया आपण बघायला मिळतो. वायब्रिओची स्पेशल क्वालिटी काय आहे, तर तो आपल्याला कॉमा शेप बघायला मिळतो. आपण जो कॉमा देतो तर कॉमा शेप बॅक्टेरिया वायब्रिओ आहे. आणि नंतरचा नेक्स्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्पेरेलियम. स्पेरेलियम मध्ये या ठिकाणी तो तुम्हाला सापासारख्या स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी जो दिसत आहे तो आहे स्पेरेलियम. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बॅक्टेरियाज बद्दल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज प्रोटोझोआ. विद्यार्थी मित्रांनो, या सेकंड पॉइंटमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रोटोझोआ याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण करूया त्याच्या साईज पासून. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोटोझोआची जी साईज आहे ती आपल्याला अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर पर्यंत यांची साईज बघायला मिळेल. आणि त्यातला सेकंड जो पॉइंट आहे, प्रोटोझोन्स आर फाउंड इन अ सॉइल, फ्रेश वॉटर and also in a sea water, and some protozoans are found in the body of other organisms. तर हे जे प्रोटोझोन आहे कुठे कुठे आढळतात, तर त्यामध्ये सुरुवातीला आपण सॉइलमध्ये, मातीमध्ये सुद्धा आढळणार, फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर सी वॉटर, समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा, आणि काही हे अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये सुद्धा प्रोटोझोन्स आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट बघायला मिळेल. आणि याबद्दल अजून एक इन्फॉर्मेशन बघायची झाली तर प्रोटोझोआ जे असतात ते युनिसेल्युलर असतात आणि विथ युकॅरियोटिक सेल, युनिसेल्युलर आणि विथ युकॅरियोटिक सेल. ओके. नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघूया, अमंग द प्रोटोझोन्स यू कॅन सी द व्हेरिएशन. त्या ठिकाणी आपल्याला खूप प्रकारचं व्हेरिएशन बघायला मिळेल, त्याच्यामध्ये विविधता बघायला मिळेल. व्हेरिएशन कशामध्ये या ठिकाणी प्रोटोझोआमधलं जे काही व्हेरिएशन आहे त्यामध्ये पहिलं आहे त्यांचं सेल स्ट्रक्चरमध्ये व्हेरिएशन बघायला मिळेल. सेकंड पॉईंटमध्ये या ठिकाणी त्यांचं ऑर्गॅनिझम्स ऑफ लोकोमोशनचे जे काही त्यांचे ऑर्गॅनिझम्स आहे आपण मागे बघितले होतो, त्या सुडोपोडिया, हेअर लाईक सिलिया, वाईप लाईक फ्लॅजेला. तर या ठिकाणी त्यांच्या लोकोमोशनचे जे ऑर्गन्स आहेत यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळेल. नंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. प्रोटोझोन्समध्ये मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांचं जे न्यूट्रिशन जे मोड आहेत हे सुद्धा आपल्याला व्हेरिएशन बघायला मिळेल. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. तर प्रोटोझोआमध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते कसं होतं, तर प्रोटोझोआमध्ये रिप्रोडक्शन होणार ते सिंपल सेल डिव्हिजनमध्ये. जसं बॅक्टेरियामध्ये सिंपल बायनरी फिजनद्वारे आणि प्रोटोझोआमध्ये आपल्याला सिंपल सेल डिव्हिजन द्वारे या ठिकाणी रिप्रोडक्शन होताना आपल्याला बघायला मिळेल. काही एक्झाम्पल जर बघायचे झाले विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये अमिबा अँड पॅरामिशियम
फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. तर जे काही दूषित पाणी असतं यामध्ये अमिबा आणि पॅरामीस हे फ्रीली राहू शकतं. त्यानंतर एंटोमिबा हिस्टोलिका यामध्ये कॉजेस एंटोमिबासिस कारणीभूत असणारा जो आहे तो एंटोमिबा हिस्टोलिका हा बघायला मिळेल. नेक्स्ट मध्ये या ठिकाणी बघू शकतो आपण प्लाझ्मोडियम वायवॉक्स. तर प्लाझ्मोडियम वायवॉक्स मध्ये या ठिकाणी कॉजेस मलेरिया. जो मलेरियासाठी जो कारणीभूत असतो जो प्रोटोझोआ तो आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आणि लास्ट मध्ये या ठिकाणी बघू शकतो युग्लिना. आणि युग्लिना हे कसे असतात तर युग्लिना हे ऑटोट्रॉपिक या ठिकाणी असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतः बनवतात. ओके डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज फंजाय. विद्यार्थी मित्रांनो, आपण फंजाय बद्दल डिटेल स्टडी करूया. त्यामधला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आहे साईज. तर विद्यार्थी मित्रांनो, फंजायची जी साईज असतं ती अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू द 100 मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर पासून 100 मायक्रोमीटर मध्ये आपल्याला फंजायची साईज बघायला मिळेल. त्यानंतर फंजाईज आर फाउंड ऑन अ डिकेनिंग मॅट और ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ अ प्लांट अँड ॲनिमल. जी डिकेनिंग मॅटर असतात आणि प्लांट्स आणि ॲनिमलच्या ज्या काही डेड बॉडीज असतात यावर नाही का ते आपल्याला ग्रो होताना बघायला मिळेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, फंजाईज आर द यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. हे कसे असतात यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये आपण बघू शकतो. सम आर युनिसेल्युलर अँड सम आर मल्टीसेल्युलर. त्यामध्ये माहीत झालं तर सम अदर आर द विजिबल विथ अवर नेकेड आय. काही आपल्याला उघड्या डोळ्यांनी सुद्धा बघायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट बघूया मोड ऑफ न्यूट्रिशन. फंगी मधलं जे काही मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, फंगी या सॅप्रोफायटिक असतात. सॅप्रोफायटिक म्हणजेच काय तर ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेनिंग मॅटर. जे डिकेनिंग मॅटर पासून स्वतःचं फूड ॲब्झॉर्ब करतात. त्यामधला नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. तर फंगी मधलं जे काही रिप्रोडक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सेक्शुअल, असेक्शुअल, बाय सेल डिव्हिजन और बडिंग या फॉर्मॅटमध्ये त्यांचं रिप्रोडक्शन बघू शकतो. त्यामधले जे बेस्ट एक्झाम्पल सांगायचे झाले तर ते झाले बेकर सिस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम आर द बेस्ट एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो, यातीलच नेक्स्ट पॉईंट बघूया आपण अल्गी. अल्गीबद्दल इन्फॉर्मेशन घेताना सेम त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघूया आपण साईज. तर यामध्ये अप्रॉक्सिमेटली द साईज ऑफ अल्गी इज अ 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. 10 मायक्रोमीटर पासून 100 मायक्रोमीटर पर्यंत याची साईज बघायला मिळेल. दे आर ॲक्वॅटिक. त्यामधला नेक्स्ट पॉईंट आणि महत्त्वाचा पॉईंट, अल्गीज आर ॲक्वॅटिक. अल्गी कशा असतात तर या ॲक्वॅटिक असतात. अजून त्यामध्ये अल्गीज आर यूकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर. यूकॅरियोटिक आणि युनिसेल्युलर टाईपचं स्ट्रक्चर बघायला मिळेल. युनिसेल्युलरमध्ये जर महत्त्वाचा पॉईंट बघायचा, व्हेरी फ्यू अल्गीज आर युनिसेल्युलर. सगळ्यात खूप कमी अशा अल्गी आहेत जे आपल्याला युनिसेल्युलर बघायला मिळेल. मोस्ट ऑफ द आर मल्टीसेल्युलर आणि जास्तीत जास्त ज्या ज्या आहेत त्या मल्टीसेल्युलर मध्ये बघायला मिळेल. अल्गीज आर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. नेक्स्ट पॉईंटमध्ये अल्गी कशा आहेत ह्या ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय ज्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. सो अल्गीज फोटोसिंथेसिस कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन अ सेल वॉल. सेल वॉलमध्ये जे काही त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट आहे याच्या सहाय्याने ते फोटोसिंथेसिस प्रोसेस कॅरी आउट करणार. आणि यामध्ये जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते आपण क्लोरेला हे बघू शकतो. ओके, लॉक कर द्यायचे. डिअर स्टुडंट्स, आवर नेक्स्ट पॉइंट इज व्हायरसेस. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे आणि जो अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे तो आहे व्हायरसेस. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपण बघूया साईज. साईजमध्ये फर्स्ट पॉइंट 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जे व्हायरसेसची जी साईज आहे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये ती 10 नॅनोमीटर पासून ते 100 नॅनोमीटर पर्यंत आपण त्यांना बघू शकतो. नंतरचा जो पॉइंट आहे त्यामध्ये दे आर नॉट कन्सिडर ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. व्हायरसेसना आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण नाही का त्यांना कन्सिडर करू शकत नाही. ही गोष्ट लॉक करायची. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये बघूया
ऑर्गॅनिझम्स ऑन द बॉर्डर लाईन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सजीव आणि निर्जीव यांच्यामधला तो बॉर्डर लाईन आहे, दुवा आहे. ओके, ऑर्गॅनिझम्स ऑन द बॉर्डर लाईन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंग मध्ये जो काय बॉर्डर आहे. ओके, हा पॉईंट लॉक करायचा. नेक्स्ट पॉईंट. ओके, व्हायरसेस आर 10 to 100 times स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा हे 10 ते 100 पटींनी लहान साईजचे आपण या ठिकाणी बघू शकतो. ओके, त्यामुळे महत्वाचा पॉईंट, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट विजिबल ओनली थ्रू आउट द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बॅक्टेरिया आहे एवढे स्मॉल असतात की हे आपण फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खालीच याला ऑब्झर्व करू शकतो त्या सहाय्याने. नेक्स्ट पॉईंट, दे आर फाउंड इन द इंडिपेंडेंट पार्टिकल. ते कसे आहे, इंडिपेंडेंट पार्टिकल मध्ये या ठिकाणी ते बघायला मिळतात, स्वतंत्र अशा असतात. नेक्स्ट पॉईंट, व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ अ DNA or RNA having a covering of a protein coat. व्हायरसेस हे असे लॉंग मॉलिक्यूल आहेत जे DNA किंवा RNA पासून फॉर्म झालेले असतात, हॅव्हिंग विथ द कव्हरिंग ऑफ अ प्रोटीन कोट. प्रोटीनचं त्यावर कोट असतं, प्रोटीनचं कव्हर असतं व्हायरसेसवर. ओके, लॉक कर द्यायचे. नेक्स्ट पॉईंट, व्हायरसेस कॅन सर्वाईव्ह ओनली इन द अदर होस्ट सेल. होस्ट सेल म्हणजे काय, प्लांट्स आणि ॲनिमल यांच्या ज्या सेल असतात, म्हणजे जे लिव्हिंग आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यांचे प्लांट्स आणि ॲनिमल यांच्या सेलमध्येच ते नाही का सर्वाईव्ह करू शकतात. ओके, आणि सर्वाईव्ह करत असताना काय करतात, व्हायरसेस प्रोड्यूस व्हायरल प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. त्या होस्ट सेलच्या साहाय्याने ते काय करतात, एक व्हायरल प्रोटीन जनरेट करतात आणि ते जनरेट केल्यानंतर काय होणार, अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. ते स्वतःसारखेच नाही का खूप सारे व्हायरसेस त्या ठिकाणी तयार करतात. ओके, द नेक्स्ट पॉईंट, अँड when the viruses create their own numerous replica, they destroy the host cell and become free. मग ज्या सेलमध्ये ते स्वतःचं अस्तित्व तयार करतात त्याच होस्ट सेलला ते डिस्ट्रॉय करतात आणि फ्री होतात. आणि फ्री झाल्यावर काय होणार, when the virus is free, these viruses अगेन इन्फेक्टेड द न्यू सेल. म्हणजेच काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा हे व्हायरसेस स्वतःच्या रेप्लिका तयार करत जाणार आणि फ्री होत जाणार, फ्री झाल्यानंतर ते पुन्हा दुसऱ्या सेलला त्या ठिकाणी इन्फेक्टेड करणार. इन्फेक्टेड झाल्यानंतर त्या सेलमध्ये सुद्धा सेम प्रोसेस करणार, व्हायटल प्रोटीन तयार करणार, त्यानंतर स्वतःच्या रेप्लिका तयार करणार, त्या सेलला डिस्ट्रॉय करणार आणि पुन्हा फ्री होणार. अशा करत करत हे खूप साऱ्या सेलला इन्फेक्ट करत जाणार आणि स्वतःची संख्याही वाढवत जाणार. ओके, त्यामधूनच एक महत्त्वाचा पॉईंट बघा, व्हायरसेस कॉजेस मेनी डिझीज. व्हायरसेस कॉजेस मेनी डिझीज टू प्लांट्स अँड ॲनिमल. प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये या व्हायरसेसमध्ये खूप साऱ्या प्रकारचे डिझीज बघायला. जसं आता सध्या जो कोरोना पेंडेमिक चालू आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कोरोना व्हायरस आहे याने ह्युमन्सना खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्टेड केलं आहे. ओके, अजून यामधला महत्त्वाचा पॉईंट बघायचा झाला तर काही व्हायरसेस आपल्याला दिलेली आहे जे आपल्याला अभ्यासायचे आहे आणि ही महत्त्वाची आहे, महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. हा पॉईंट लॉक करायचा. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ह्युमन्सला कोणकोणते व्हायरसेस इन्फेक्ट करणार किंवा व्हायरल डिझीज होऊ शकतात ह्युमन्सला. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा, त्यामध्ये आहे पोलिओ व्हायरस. सेकंड या ठिकाणी बघू शकतो आपण इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि थर्ड या ठिकाणी HIV एड्स व्हायरस. ओके, लॉक कर द्यायचे. कॅटल्समध्ये, कॅटल्स गुरढोरांमध्ये जर बघायचं झालं तर त्या ठिकाणी पिकोर्ना व्हायरसमुळे कॅटल्स हे इन्फेक्टेड होणार. प्लांट्समध्ये बघायचं झालं तर प्लांट्समध्ये टोमॅटो विल्ट अँड टोबॅको मोझॅइक व्हायरस. हे व्हायरसमुळे, हा टोबॅको म्हणजे तंबाखूच्या झाडावर बघायला मिळतो आणि टोमॅटो विल्ट हा
टोमॅटोचं झाड, टोमॅटोवर ते टिपके टिपके बघायला मिळतात ते. त्यानंतर बॅक्टेरियाला सुद्धा इन्फेक्ट करणारा व्हायरस आहे, त्याचं नाव आहे बॅक्टेरियोफेज, जो बॅक्टेरियांवर अटॅक करतो, बॅक्टेरियोफेज. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स बघितलं. त्या क्लासिफिकेशनमध्ये या ठिकाणी आपण बॅक्टेरिया, फंगी, अल्गी, प्रोटोझोआ, त्यानंतर व्हायरसेस यांच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. त्यामधला जो पॉईंट आहे, जे पॉईंट आपण आज बघितले ते चांगल्या प्रकारे अभ्यासायची. त्यानंतर याच्यावरच्या महत्त्वाच्या नोट्स या तुम्ही काढायच्या आणि या नोट्स काढल्यानंतर आपल्या क्लासच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही या नोट्सचे जे काही पिक्चर्स आहे ते तुम्ही सेंड करायचे. ओके, तर भेटूया पुढच्या लेसनमध्ये.